पाऊल वाटे का आणि जायचे घेत होते तो झेंडा दिसतो तो लागतो आणि मग तो कुठून कसा म्हणलं तुम्ही इकडे जायचं हां Lejo. चल भैया लोक येतात का इकडे म्हणजे आज बाबा आंबा आहे ना समोसा भरपूर आंबा आहे कांद्याची किती ना ते सोनगिरी गाव का हो समोसा हे जर तू सापडला बरं रस्ता हां हां ओके काय इथंच आहे ही काय इथंच रस्ता आहे इकडे इकडे भावेश नाव आहे आणि कितीला शाळेत चौथीला आहे का शाळेत अच्छा आणि सगळ्या लोकांना घर दाखवायचं काम करतो का म्हणजे रस्ता दाखवायचं काम करतो का नाही हां असंच बरं गावात वाहन येतात का तुमच्याकडे तुम्ही गावात कसं येतात गाड्या म्हणजे बस वगैरे ती नाही आपले प्रायव्हेट आणि शाळा कुठे तुझी रणपाकर कुठे तिथं असं वरी का वरपला ते गाव आहे अच्छा ज्ञानप्रकाश का अच्छा चौथीला शाळेत आहे का बरं बरं मग यायचं वरी जाता तुम्ही हां ठीक आहे रस्ता माहिती आता चांगला झाला जा दो जा आराम कर मंडळी शेवटी आपण या रस्त्याला लागलेलो आहोत गावकऱ्यांच्या सहकार्याने आपला रस्ता सापडलेला आहे हा रस्ता थोडासा किल्ला अपरिचित असल्यामुळे लोक येत नाहीत आणि गावातली लोक इकडे जास्त येत नाहीत त्यामुळे ह्या रस्त्याला ना म्हणजे पाऊलवाट पडलेली नाही आपली घळई दिसते समोरून त्या झाडा आंब्याच्या झाडापासून आपल्याला जी घळई दिसते ना समोरची एकदा त्या घळईपासूनच आपल्याला वर यायला स्ट्रेट रस्ता असं वळण घालून नाही एका आजीने सांगितलं होतं की असं वळण घालून जावं तसा रस्ता नाही आहे तो असा स्ट्रेट रस्ता आहे आणि ह्या स्ट्रेट रस्त्यानं तुम्ही वर आलात तर तुम्ही एक हार्डली अर्ध्या तासाच्या आत तुम्ही गडमाथ्यावर पोहोचू शकता आत्ताशिक आपल्याला कुठेतरी चालून रस्ता सापडलेला आहे ना आपण आता गडावर जात आहोत गवत असल्यामुळे आणि जनावरांची जे रस्ते असतात ना त्याच्यामुळे लवकर कळत नाही की रस्ता एक्झॅक्टली बरोबर कोणता आहे ते आपल्याला असं वाटतं की हा पाऊलवाट दिसते म्हणजे हाच रस्ता आहे तर तसं नसतं जो गडाच्या दिशेने योग्य दिशेने जातो तोच खरा रस्ता असतो आणि आपण आता त्याच रस्त्याने जाऊया बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे ते दिसत नाही आहे बिलकुल पण काही आणि पाऊलवाट तर बिलकुल मिळलेली नाही जर तुम्ही नवीन असाल तर आम्ही गावातून वाटलं घेऊन तुम्ही गावात येऊ शकता फायनली ही जी दोन घळे दिसते ना हे घळेमध्ये आलेलो आहोत आणि झेंडा दिसतोय
होतं तिथपर्यंत जायचं आता. आता काय आणि हे बघू शकता इकडे सुंदर असं सह्याद्री. अशा प्रकारे आपण गडावर आलेलो आहोत आणि गडावर आल्या आपल्याला एक सुंदर वास्तू पाहायला मिळते. ते बघूया. पावसाळा झाला असला तरी ह्या वास्तूत मात्र पाणी नाही आहे. हे पाण्याचं टाकं आहे. कदाचित पाण्याचं टाकं हे लीक असावं आणि त्यामुळे इथलं पाणी जात असावं. हे बघा, जे इथं शेड तयार करण्यासाठी जे खड्डे खोदले होते ते आपल्याला तिथे दिसतात. आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा पाट्या लावलेल्या आहेत ज्या वास्तू निदर्शनास आणायचं काम करतात. तर आपण बघूया आता एक 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 एक. तर मंडळी, आपण बघूया आता गडाचा परिसर आणि इतर ज्या वास्तू आहेत त्यासुद्धा बघूया. आपल्याला हा दिसतोय सध्या सुव्यवस्थित गडावरचा सगळ्यात चांगला वास्तू म्हणलं तर फक्त एवढी एकच वास्तू राहिलेली आहे, तटबंदी आणि गडाचा हा महादरवाजा. आपल्याला मॅपमध्ये सुद्धा हा गडाचा जो महादरवाजा आहे आपल्याला पूर्णपणे दिसतो. आणि इथं लिहिलं सुद्धा आहे बघा, किल्ले मिरगड आणि किल्ले मिरगडचा महादरवाजा. इकडे बघितलं तर हे फलक लावले गेले होते, पण सध्या तरी मात्र इथल्या कोणत्याही फलकावर असं राहिलं गेलेलं नाही आहे. आणि गडाचे जी तटबंदी आहे त्याचं अवशेष इथं काही पडलेले आहेत. इथं काय अवशेष आहेत आणि अजून समोर 2 फलक आहेत, ते बघूया आपण. कधीच वाटते तिथे काही नाही आहे, पण तरी आपण तिथं जाऊन येऊया. बघू शकता इथं पण जे गडाची तटबंदी आहे, जे गडाचा बुरुज आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय. ह्या गडावरचा फलक तर नाही आहे, पण हे वास्तवरूनच कळतं आहे की हा गडाचा बुरुज आहे. आपल्याला 2 वाटा पाहायला मिळतात. इकडून एक आहे आणि तिथून आपण ज्या रस्त्याने आलो ना तोच स्ट्रेट मार्ग आहे. इथून पण येता येतं. इथून रस्ता आहे पूर्ण दिसतो इथून खालपर्यंत. आणि इथून दिसणार हा समोरचा आपला किल्ले मेरगड. आणि गडाच्या ह्या डोंगराच्या पाठीमागे असलेला तो किल्ले रतनदुर्ग. आणि आपल्याला माहिती असेलच तर खोपोली, पेन आणि लोणावळा हा जो घाट आहे, ही जी देशाहून कोकणात उतरायचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडांचा उपयोग केला जायचा. त्यात रतनदुर्ग येतो किंवा आपला हा मेरगड. मिरगडवर बऱ्यापैकी चांगल्या वास्तू आहेत. आपल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे नेटवर वगैरे आपल्याला पाहायला भेटतं की इथे काहीच वास्तू नाही आहेत. अशा वास्तू नसलेला हा किल्ला आहे. पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मी आत्ता दाखवलेलं आहे की या गडावर अशा बऱ्याचशा वास्तू आहेत ज्या या गडाची ओळख पटवून देतात आणि ह्या गडाचा इथे राबता होता हे सांगतात. आणि आपल्याला जो रतनदुर्ग आणि हा मेरगड आहे हा सुद्धा एकमेकाला कनेक्ट आहे. आपल्याला ह्याच्या जवळच असलेला हा दुर्ग असला तरी पण आपल्याला जर गाडीवर यायचं असेल तर आपल्याला जवळपास एक 50 किलोमीटर अंतर पूर्ण कव्हर करून यावं लागतं. कारण की हा जर समोरचा असला तरी असा पूर्ण कव्हर करून आपल्याला इथे यावं लागतं. पण जर तुम्ही चालत आलात तर तो एक रेंज चेक होऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याचा रस्ता आपल्याला तरी काही माहीत नाही आहे सध्या त्या रेंज चेकबद्दल. आणि बाकीचा आपण गड अनुभवूया आणि बघूया की मिरगडवर अजून काय काय वस्तू आहेत ज्या आपण या आपल्या ब्लॉगमध्ये बघू शकतो. हे झाली माझी आणि इथूनच अशा बरेचसे वास्तू जे आपल्याला पाहायला मिळतात. जर बघितलं इथं काही वाड्याचे अवशेष आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की इथं दिसत आहेत सगळे वाड्याचे अवशेष. जे वाड्याचे दगड आहेत ते सुद्धा इथं पडलेले आहेत. आणि हे समोर बघू शकताय पूर्ण वाड्याचे अवशेष.
चांगलं औषध आहे का. आणि तर आपण जाऊया आता बाले किल्ल्यावर. भरपूर गवत आहे ते बघू शकता तुम्ही. त्या गवतातून रस्ता काढत जावं लागते. तर आपण आहोत आता मिरगड गडावर. मिरगडचा जो बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्यावर आपण आता उभे आहोत. हा गड मध्यम श्रेणी जरी मोडत असला तरी हा गडाचा उपयोग हा टेहळण्यासाठी म्हणजेच वॉच टावर म्हणून या गडाचा उपयोग केला जायचा. इथल्या घाटवाटावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला याची एक नोंद आढळते ते म्हणजे 1662मध्ये जो सरदार होता नामदार खान त्याने ज्या पेन आणि आसपासच्या परिसरात जी लढाई झाली होती त्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचा सहभाग होता असा आपल्याला नोंद आढळते. आणि त्याच्यामध्येच मिरगडाच्या परिसरातच ही लढाई झाली होती अशी आपल्याला इतिहासामध्ये एक नोंद सापडते. याच्या व्यतिरिक्त आपल्याला या गडाची अजून तरी जास्त काही आपल्याला माहिती उपलब्ध नाही. आणि त्याचबरोबर हा गडाचा उपयोग हा फक्त टेहाणीसाठी आहे आणि घाटवाटावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जायचा असं सांगितलं जातं. आणि इथल्या वस्तूवरून इथल्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की ते बराचसा अशा वस्तू आहेत की ज्या गडाचं महत्त्व सांगून जातात. कारण की जो आपण बघितला महादरवाजा तर महादरवाजा इथली सगळ्यात चांगली आणि मोठी वास्तू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि चांगल्या अवस्थेत आपल्याला आजही इथे पाहायला मिळते. त्यातला बाले किल्ल्यावर जे वाडे आहेत वाड्याचे काही अवशेष आहेत ते पाहायला मिळतात. त्याला खालीच माच्यावर थोडेसे अवशेष वाड्याचे अवशेष आहेत ते पाहायला मिळतात. माची पाहायला मिळते, बुरुज पाहायला मिळतो. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हा गड थोडासा अल्पपरिचित असल्यामुळे इथे लोकांचं येणं खूप कमी असतं. त्यामुळे आम्हाला आज रस्ता पूर्ण शोधत यावं लागलं होतं. गड खूप अवघड नाही आहे आणि थोडासा आउटसाईडला गड असल्यामुळे इकडं जे पर्यटकांचं येणं असतं ते खूप कमी असतं. मात्र गड हा खरंच खूप पाहण्यासारखा आहे. इथलं वास्तू पाहण्यासारखं आहे आणि इथला जो निसर्गाचा आनंद आहे तो तर अतुलनीय आहे. तो घेण्यासारखा आहे. इथून आपण समोर बघितलं तर आपल्याला एक मोठा धबधबा पाहायला मिळतो. आता पावसाळ्याचे दिवस जे संपलेले आहेत 1 महिना झालेला आहे आणि तरी पण इतके हिरवेगार वनराई आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि पावसाळ्यात इथलं दृश्य हे निसर्गरम्य आणि अतिशय मनाला भावणारं असतं. त्यामुळे प्रत्येकाने इथे यावं. आणि इथे येण्याचं उत्तम काळ बोललं तर पावसाळ्यात आला तर अतिशय उत्तम. आणि जे ट्रेकर असतात हार्डकोर ट्रेकर असतात जे ट्रेकर मंडळी असतात त्यांनी कोणत्याही सीझनमध्ये आलात तरी तुम्हाला हा गड अतिशय व्यवस्थितरित्या पाहू शकतो. फक्त मात्र गावातल्या लोकांना जो रस्ता आहे तो फक्त विचारून कोणत्या दिशेला आहे आणि कुठून वर चढायचं आहे तेवढं विचारून आल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. पण इथं मात्र राहण्याची सोय नाही आहे, खाण्याची सोय नाही आहे आणि पाण्याची सुद्धा सोय नाही. पाण्याचं टाका आहे पण ते पूर्ण पावसाळा असला तरी पण ते पूर्ण टाकं कोरडं असतं. कारण की ते टाकं मला कदाचित असं वाटतं की ते टाकाला छेद वगैरे असावं किंवा तिथलं जे पाणी खाली झिरपत असावं त्यामुळे त्या टाक्यात पाणी राहत नाही आहे. आणि आताही या गडावर कुठल्याही प्रकारचा पाण्याचा साठा नाही आहे. आपल्यासोबत माझाच मित्र आणि माझा सखा भाऊ मित्र म्हणल्याला पळून चालला होता. भाऊ म्हणलं का ते उभं राहिलं. तर ह्यानं आपल्याबरोबर आज 2 किल्ले केलेले आहेत. त्यात रतनदुर्ग आणि हमीरगड दोन्ही किल्ले एका दिवसात आपण करू शकतो. आणि मी तरी कंटिन्यू ट्रेक करत असतो, हा ट्रेक करत नाही. तर ह्याला आपण त्याचा अनुभव विचारूया कसं वाटतंय. सांग आता कसं वाटतं. आल्यापासून तर शिवाय देतोय पण आता सांग कसं वाटतंय. ट्रेक तर भरपूर अवघड होता. असं विचारायला गेलं तर पहिल्यांदाच असा ट्रेक केला आहे. बाकीचे केले पण एवढे हार्ड नाही गेले. हा जरा रस्ता अनोळखी होता. रस्ता काही सापडणं जोगा नव्हता. पहिला तर रस्त्याने येताना पलीकडच्याच ह्याच्यामध्ये डोंगरामध्ये जायला होता. तर इथल्या गावकऱ्यांनी हा रस्ता दाखविला म्हणून आम्हाला हा रस्ता सापडला. आणि हा परिसर तर अप्रतिम आहे. त्याची वनराई बघण्यासारखी तर भरपूर आहे. विशेष असा डोंगरावरून असा नैसर्गिक प्रेम त्याला निसर्गावरचं प्रेम कसं असतं ना ते आपण बघू शकता. सगळं डोळ्याला अप्रतिम दृश्य. आणि हा 2 मिनिटापूर्वीच मला सांगत होता की किती बोलतोय तुला बोलता येत नाही आणि आता स्वतः कसा बोलतोय बघितलं का तुम्ही. तर म्हणजे
हे असंच असतं की जेव्हा कॅमेऱ्याच्या पाठीमागं असतो ना माणूस, त्यावेळेस असं वाटतं की त्याला किती इझी आहे बोलणं, पण ज्यावेळेस असं कॅमेऱ्याच्या समोरून बोलायचं असतं ना, त्यावेळेस मात्र आपले शब्द कुठे हरवतात हे शोधणं त्याला जमत नाही लवकरात लवकर. तर तेच गोष्ट असते एका ब्लॉगरमध्ये किंवा कॅमेऱ्यासमोर बोलण्यामध्ये. कॅमेऱ्यासमोर बोलणं हे खूप अवघड असतं असं मी म्हणणार नाही, पण सुरुवातीच्या काळात ते खरंच खूप कठीण जातं. कारण की आपल्याला पब्लिक स्पीकिंग हा जो प्रकार असतो ना, तो आपल्याकडे खूप कमी असतो, आणि ज्याच्याकडे असतो तो खरंच उत्तम प्रकारे त्याचं सादरीकरण करू शकतो. आणि ते मला आत्ताशी थोडं हळूहळू जमतं आहे. आतापर्यंत अजून एवढं पण नाही आहे, पण सुरुवात चांगली केलेली आहे आणि जमत राहील. आणि प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंच, अशाचा भाग धरून आपण हा प्रयत्न करत राहूया.